आज मी बेसन पिठाच्या वड्याची भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी हे 4 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत। तर आता आपण हे कांदे फोडून घेऊया। आणि हे फोडून झाल्यानंतरला याला तारीमध्ये घालून आपल्याला भाजायला लावायचे चुलीमध्ये। तर हे बघा, हे असे फोडून घेतलेत मी। आता याला तारीमध्ये टाकते आणि भाजायला लावते। आणि आता कांदे भाजते तोपर्यंत आपण बेसन पीठ मळून घेऊ। तर आता या पातेल्यामध्ये मी 1 वाटी बेसन पीठ घेतलंय, याच्यात टाकून घेते। त्यानंतरला थोडीशी हळद आहे आणि मग आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि थोडीशी मिरची पावडर आहे, ही घरी बनवलेली मिरची पावडर आहे। आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालते आणि याला पाणी घालून पीठ आपलं मळून घ्यायचं आहे। हे बघा, हे असा घट्ट गोळा करून घेतलेला आहे मी पिठाचा। आता आपण याला लाटून घेऊया। बघा, लाटून घेतलंय मी। आता तुम्हाला ज्या शेपमध्ये कापायचं आहे त्या शेपमध्ये तुम्ही कापू शकता। तर अशा पद्धतीने मी कापलेले आहे, ते बघू शकता तुम्ही। तर हे पूर्ण आपलं कापून झालेलं आहे, ह्या पद्धतीने कापले मी। आणि आता आपण मसाला भाजून घेऊया। हे खोबरं आहे, मिरची आहे आणि एवढी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे मी। आणि हा गरम मसाला आहे। आता तवा गरम झालेला आहे आपला, तर डाळ भाजून घेऊया आपण। डाळ छान अशी लाल भाजून घ्यायची आपल्याला। डाळ भाजून झालेली आहे, त्याला काढून खोबरं भाजून घेते। खोबरं भाजून झालेलं आहे। आता हा बघा, कांदा भाजलेला आपल्याला तव्यावर तेल टाकून परतून घ्यायचं आहे। छान असा परतून झालेला आहे आपला कांदा। आता थोडंसं तेल टाकून हा मसाला पण मी भाजून घेणार आहे, गरम मसाला। यामध्ये थोडंसं तेल टाकते। छान असा हा मसाला भाजून झालेला आहे आता आपला। हे बघा, आता मी याला काढून घेणार आहे। आणि हिरव्या मिरच्या त्या आपल्याला भाजून घ्यायच्या। छान काळ्या पाट्या झाली का त्याची, मग त्याला लगेच आपण काढून घेऊ। बघा, मिरच्या पण छान भाजल्या। हे अद्रक आहे थोडीशी, आणि हा लसूण, आणि ही थोडीशी कोथिंबीर घेतली मी। हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। तर हे बघा, हे असं वाटून घेतलंय मी। आणि आता हा मसाला थोडीशी अंबारी आहे, काश्मीरी मिरची पावडर आहे, हळद, चवीनुसार मीठ आणि मिरची पावडर आहे। तर आता कढाई ठेवली आहे चुलीवर। कढाई छान अशी तापून झाली, त्यामध्ये तेल टाकते। आणि हा पूर्ण मसाला यामध्ये आपल्याला सोडून द्यायचा। हा मसाला छान परतून घ्यायचा आहे आपल्याला। मसाला परतून झालेला आहे। आता हे वाटण्यामध्ये सोडून त्याला छान असं तेल सुटूस्तर परतून घ्यायचं आहे। छान तेल सुटलं की मग मसाला पण छान फ्राय होतो आणि तेल पण सुटतं, तर खूप छान खायला टेस्ट येतो।
यात पाणी घालते थोडंसं. तुम्हाला घट पातळ जसं हवं असेल तुम्ही तसं बनवू शकता. मी जास्त घटही नाही आणि जास्त पातळही नाही बनवते, मध्यमच पाहिजे. याला उकळी येते. असं हलवून घ्यायचं थोडंसं. आणि आता उकळी आलेली आहे, यामध्ये आपण हे सगळे वड्या सोडून देणार आहोत. खाली वड्या चिपकल्या नाही पाहिजे, त्यामुळे लगेचच याला थोडं हळूहळू हलवून घ्यायचंय. आता याला चांगली उकळी येऊ देऊ आपण, वड्या पण चांगल्या त्याच्यामध्ये शिजतील. हे बघा छान उकळी आली, वडे पण आपले शिजून झालेले आहेत, त्याच्यामध्ये तरी पण आलेली आहे. बघू शकता तुम्ही, घटही नाही आणि जास्त पातळी नाही, मध्यम बनवलंय. आता याला खाली उतरून घेते. तर ह्या अशा पद्धतीने मी आज तुम्हाला बेसन पिठाच्या वड्याची भाजी बनवून दाखवली आहे. खरंच खूप छान लागते ही भाजी. तुम्ही याला भातासोबत खाऊ शकता, पांढऱ्या भातासोबत किंवा भाकरीसोबत खा, पोळीसोबत खा. मी ही ज्वारीची भाकर बनवली आहे आणि आता याच्यासोबतच खायला पण खूप छान लागते. तर वाढली ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच ही भाजी बनवून बघा वड्याची. खरंच खूप म्हणजे खूप भारी लागते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा.